आईसोबत गोड बोलून आईला गावचे घर विकण्यास मुलाने भाग पाडले आणि आईला घेऊन शहरामध्ये आला. परंतु शहरामध्ये आल्यानंतर मुलाने आणि सुनेने आपल्या आईला वृद्धाश्रमात पाठवण्याचे षडयंत्र रचले. हे जेव्हा आईला समजले तेव्हा आईने अशी युक्ती लढवली की मुलगा आणि सून दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकून गेली. शेवटी त्या वयोवृद्ध आईने असे नक्की काय केले ते जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. राजेश, मला समजत नाही, तू प्रत्येक गोष्टीसाठी एवढा उशीर का करतोस? मी तुला कालसुद्धा सांगितले होते ना. त्या एजंटचा फोन आला होता आणि तो म्हणत होता की जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर आपण आपला निर्णय त्याला सांगायला हवा, कारण त्याच्याकडे अजून माहिती नाही अशा किती पार्ट्या आल्या आहेत. ते घर खरेदी करण्यासाठी इच्छुक आहेत. तेव्हा राजेश निकिताला म्हणतो, अरे यार, आत्ताच ऑफिसमधून आलो आहे तर लगेच पुन्हा तुझे चालू झाले का? मला एक गोष्ट सांग, सर्व काम सोडून मी फक्त हेच काम करू का आता? सर्व गोष्टी तर एवढ्या लवकर होत नाही ना. पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी सुद्धा टाईम लागतो. परंतु नाही, ही गोष्ट तुला समजणारच नाही. राजेशच्या अशा बोलण्यावर निकिता लगेच म्हणाली, मला का समजणार नाही? मला सर्व काही समजते, परंतु तू समजून घेत नाहीस. जर हे घर आपल्या हातातून निघून गेलं ना तर मग पश्चाताप करण्यापलीकडे आपल्याकडे कोणताच मार्ग शिल्लक राहणार नाही. कारण ही गोष्ट तुलासुद्धा चांगल्या प्रकारे माहिती आहे की एवढ्या मोठ्या शहरामध्ये घर खरेदी करणे म्हणजे सहज सोपी गोष्ट नाही. अशा परिस्थितीमध्ये तुमची ती गावाकडची जमीन, जिला जास्त किंमतसुद्धा मिळत नाही, जर तुम्ही त्या जमिनीच्या चक्करमध्ये पडून ती जमीन वाचवण्याचा विचार करत असाल ना, तर तिथे 2-3 वर्षात मोठ्या मुश्किलीने 1-2 लाख रुपये वाढू शकतील. परंतु इथे जर 2 वर्षानंतर घर खरेदी करण्याचा विचार केलात ना, तर 1-2 लाख नाही तर तब्बल 20-12 लाख रुपये वाढलेले असतील. त्यामुळे इथे घर तर दूरचीच गोष्ट, पण जेवढं मोठं घर आपण खरेदी करण्याचा विचार करत आहोत ना, तेवढा मोठा प्लॉटसुद्धा आपण खरेदी करू शकणार नाही. हे बघ राजेश, माझे कर्तव्य होते तुला समजवण्याचे, तेवढे मी केले. आता तुझी मर्जी, जे तुला योग्य वाटेल ते तू कर. निकिताच्या अशा बोलण्यावर राजेशने कोणतीही खास प्रतिक्रिया दिली नाही आणि तो वॉशरूममध्ये निघून गेला. त्यानंतर डायनिंग टेबलवर येऊन जेवू लागला. जेवता जेवता राजेश आपल्या बायकोला म्हणाला, निकिता, तू माझं काहीच समजून घेत नाहीस यार. आता तर तू माझ्या मागे लागली आहेस की मी गावाकडचे घरसुद्धा विकावे. पण मला एक गोष्ट सांग, जर मी गावाकडचे घर विकले तर आई कुठे राहील? आपल्या नवऱ्याचे असे बोलणे ऐकल्याबरोबर निकिता लगेच म्हणाली, अहो, म्हणजे तुम्ही या कारणासाठी त्या एजंटला अजून कोणतेही उत्तर दिलेले नाहीत. तुमच्या त्या म्हाताऱ्या आईच्या चक्करमध्ये तुम्ही मला आणि माझ्या मुलाला त्रास देत आहात, हे तुम्हाला दिसत नाही का? कधीपर्यंत आपण लोक असं भाड्याच्या घरात राहणार आणि इकडचे सामान तिकडे नेत राहणार? अरे, कोणीतरी दिवाळी अशी यावी जी आपल्या घरात व्हायला हवी. परंतु तुम्ही तर श्रावण बाळ बनत आहात. तुम्हाला तुमच्या बायकोची आणि मुलाची पर्वा आहेच कुठे? एवढं बोलून डायनिंग टेबलवरून उठून निकिता आपल्या रूममध्ये निघून गेली. निकिताच्या अशा बोलण्याने राजेशसुद्धा डिस्टर्ब झाला आणि तोसुद्धा या गोष्टीवर विचार करू लागला. मग तो निकिताला समजवण्याचा प्रयत्न करून तो म्हणाला की, निकिता, यामध्ये एवढं नाराज होण्यासारखं काय आहे? जर माझ्या मनात कोणती गोष्ट येत असेल तर ती गोष्ट मी तुलाच सांगणार ना. दुसऱ्या कोणाला ती गोष्ट मी सांगू कशा शकेल? परंतु तू तर एवढ्याशा गोष्टीवरून नाराज झालीस. मी तर तुला फक्त एवढेच विचारले की जर घर विकले तर आई कुठे राहील? अच्छा, मग तू सांग, आपण आईला कुठे सोडायचे? राजेशने सतत हा प्रश्न विचारल्यावर निकिताने उत्तर दिले, तू मला काय समजतोस? मी एवढी वाईट नाही आहे. अरे, तुझ्या आईने तिचं घर विकून आपल्यासाठी सर्व काही दिले तर आपण तिच्याविषयी विचार करणार नाही का? हे बघ, तुझ्या आईने जर घर विकले तर आपण त्यांना सर्वात चांगल्या वृद्धाश्रमात पाठवू. तिथे गेल्यानंतर त्यांना कोणत्याच गोष्टीची कमी भासणार नाही. तिथे गावी तशी तुझी आई एकटीच राहते. तिथे वृद्धाश्रमात माहिती आहे ना किती लोक राहतात आणि सर्वच लोक एकसारख्या वयाचे असतात, म्हणून ते सर्व लोक एकमेकांचे दुःख त्रास समजू शकतात.
माझ्या हिशोबाने आईसाठी यापेक्षा चांगली जागा असूच शकत नाही. आपल्या बायकोच्या अशा बोलण्याने राजेशचा खुललेला चेहरा एकदम कोमेजून गेला. जसे काही त्याच्या इच्छांवर कोणीतरी पाणी टाकले. कारण तो बिचारा कदाचित काही वेगळा विचार करत होता. कदाचित त्याला असेही वाटत होते की त्याची बायको त्याच्या आईला स्वतःजवळ ठेवण्यासाठी तयार झाली असेल. परंतु नाही, तिने त्याला वृद्धाश्रमाचा पर्याय सांगितला. पण दुसऱ्या बाजूला राजेशला जेव्हा त्या एजंटने पुन्हा फोन करून विचारले की सर, तुम्हाला हे घर घ्यायचं आहे की नाही, तुम्ही मला उद्या फायनल सांगा. आणि जर तुम्हाला हे घर घ्यायचं असेल तर ॲडव्हान्स म्हणून तुम्हाला काहीतरी पैसे द्यावेच लागतील. नाहीतर मी हे घर दुसऱ्या कोणाला तरी देईल. त्या एजंटचे बोलणे ऐकून राजेशसुद्धा विचारात पडला की जर त्याने लवकर काही केले नाही तर हे घरसुद्धा त्यांच्या हातातून निसटून जाईल. त्याने आणि त्याच्या बायकोने मिळून प्लॅन बनवून ठेवला होता की त्यांना काय करायचं आहे. त्या राजेशच्या बायकोनेच त्याला ही आयडिया दिली होती की हे बघ राजेश, गावातील घर आणि जमीन याला फारशी किंमत मिळत नाही आणि तसे आपण गावी शेती करायला जात नाही किंवा त्या घरात राहायला जात नाही. एकट्या आईसाठी एवढं मोठं घर असंच रिकामं पडलं आहे. त्यापेक्षा आपण तेच घर विकून शहरात आपले स्वतःचे घर घेतले तर. कारण तुला तर माहितीच आहे की आता इथल्या घराचे भाडे किती वाढले आहेत. अशा परिस्थितीत आपण आपले घर घेण्याचा विचार केला नाही तर येणाऱ्या काळात आपल्याकडे पश्चाताप करण्यापलीकडे काहीच शिल्लक राहणार नाही. वाढणाऱ्या भाड्याबरोबरच घर खर्चसुद्धा वाढणार आहेत. कुटुंब मोठे असेल तर घरसुद्धा मोठे हवे. मी काय बोलत आहे हे तुझ्या लक्षात येत असेल. राजेश निकिताच्या या बोलण्यावर होकारार्थी मान हलवत म्हणाला, हां, मला सर्व काही समजत आहे. चल, आईबरोबर बोलणे करून पाहतो. तेव्हा राजेश आपल्या आईबरोबर बोलला. परंतु जेव्हा राजेशने आपल्या आईबरोबर याविषयी बोलणे केले होते तेव्हा राधाताई हाच विचार करत होत्या की त्यांचा मुलगा शहरामध्ये त्यांना त्यांच्या जवळ ठेवेल. कारण जेव्हा राजेशने आपल्या आईला सांगितले होते की आई, मी हे घर विकून शहरात घर खरेदी करण्याचा विचार करत आहे. तिकडे गावाकडे जमिनीची किती कमी किंमत आहे तेवढे इकडे घराचे भाडे द्यावे लागते. आपल्या मुलाचे बोलणे ऐकल्याबरोबर राधाताई म्हणाल्या, बाळा, तुला असे करणे योग्य वाटत असेल तर ते तू कर. पण हे घर विकल्यानंतर मी कुठे जाऊ? आपल्या आईचे असे बोलणे ऐकल्याबरोबर राजेशने लगेच उत्तर दिले की कुठे जाणार म्हणजे माझ्याजवळच राहणार. तू तर या सर्व गोष्टी मला ऐकून मला परके समजत आहेस. आई, तुझा माझ्यावर एवढासुद्धा विश्वास नाही का? म्हणजे मी असतानासुद्धा तुला एवढा विचार करावा लागला आहे की तू कुठे राहणार? या गोष्टीवर राधाताईंनी कोणतेही उत्तर दिले नाही. आणि त्या मागेसुद्धा एक कारण होते. कारण त्यांची सून निकिता, जिला आपली सासू आपल्या आजूबाजूला असणे अजिबात आवडत नव्हते. जिला आपल्या सासूबरोबर बोलायलासुद्धा आवडत नव्हते. अशी सून आपल्या सासूला आपल्याजवळ कशी राहून देईल? या सर्व गोष्टींचा विचार करून राधाताई एकदम शांत झाल्या होत्या. आणि त्या दिवसानंतर राजेशने सुद्धा आपल्या आईबरोबर काहीही बोलणे केले नाही. परंतु आपल्या आईचे शांत राहणे त्याने पाहिले होते, म्हणून त्याची पुढे काही बोलण्याची हिंमतच झाली नाही. परंतु घरी बायकोने पुन्हा पुन्हा दबाव टाकल्यावर राजेश पुन्हा एकदा सुट्टी घेऊन गावी पोचला. आणि यावेळी त्याने आपल्या आईला असे दाखवून दिले की जणू काही तो फक्त आपल्या आईला भेटण्यासाठी आला आहे. आपल्या आईबरोबर खूप साऱ्या गोष्टी बोलल्यानंतर राजेश म्हणाला, आई, मी विचार करत आहे की ह्या दिवाळीला तू माझ्याबरोबर आमच्या घरी चल. कारण इथे तू एकटी कशी राहणार? माझ्या बोलण्याचा अर्थ असा आहे की दिवाळीला जर तू तुझ्या मुलांबरोबर राहिलीस तर तुला जास्त आनंद होईल. बरोबर ना आई? म्हणून मी तुला घेण्यासाठी आलो आहे. आता तू तुझं सामान पॅक कर आणि माझ्याबरोबर चल. दिवाळी जवळ आली की मला सुट्टी मिळत नाही, म्हणून 15 दिवस अगोदरच मी आलो आहे. त्यामुळे आता तू माझ्याबरोबर चल. राजेश आपल्या आईला आपल्याबरोबर घेऊन जाण्याच्या पूर्ण तयारीतच आला होता. परंतु राधाताई आज गोंधळलेल्या स्थितीत होत्या. त्या विचार करत होत्या की याने याच्या बायकोला, निकिताला कसे समजावले असेल. काय खरंच मी याच्याबरोबर शहरात जाऊन राहिले तर त्याच्या बायकोला, निकिताला काहीच अडचण असणार नाही का? मग राधाताईंनी विचार केला, जे होईल ते होईल, एकदा जाऊन पाहू तरी. हा विचार करून
राधाताई आपल्या मुलाबरोबर शहरात त्याच्या घरी गेल्या. घरी गेल्यानंतर राधाताई आपल्या मुलाचा हात पकडून घराच्या आतमध्ये जाऊ लागल्या. परंतु दरवाजासमोर जेव्हा निकिताला पाहिले तेव्हा त्यांचे पाय जागीच थांबले. परंतु तेवढ्यातच हसत निकिताने आपल्या सासूबाईंचा हात पकडला आणि स्वतः ती राधाताईंना घरात घेऊन गेली. निकिताचे असे वागणे पाहून त्या खूपच आश्चर्यचकित झाल्या, कारण निकिताकडून अशा वागण्याची त्यांना अजिबात अपेक्षा नव्हती. त्या तर विचार करत होत्या की निकिता नक्कीच कोणता ना कोणता तमाशा करेल. पण इथे आल्यानंतर तर त्यांना आपल्या सुनेचे दुसरेच रूप पाहायला मिळाले. जी सून गावात त्यांच्याबरोबर भांडण करून शहरात आली होती ती अचानक आपल्या सासूबरोबर एवढे चांगले वागू लागली. राधाताईंना चांगले तर वाटले, परंतु मनातल्या मनात त्या विचार करू लागल्या, अचानक एवढा बदल कसा झाला. मग त्या निकिताबरोबर घरात गेल्या. परंतु निकिता आपली सासू आल्यामुळे खूपच खुश दिसत होती आणि तिने आपल्या सासूचे खूप चांगल्या प्रकारे स्वागत केले. आपल्या सासूसाठी तिने वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवले आणि त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ बनवून त्यांना खायला घातले. सर्व गोष्टी पाहून राधाताई खरंच चकित होऊन गेल्या होत्या. आपल्या सासूला अशी चकित होताना पाहून निकिता आपल्या सासूला म्हणाली, काय झालं आई, तुम्ही मला अशा का पाहतात? काय झालंय? मी काही गडबड केली का? मी तुमच्या आवडीचा गाजर हलवा बनवला आहे, त्याच्यात काही घालायची विसरून गेली तर नाही ना मी? शेवटी निकिताने त्यातील एक चमचा गाजर हलवा स्वतः खाल्ला. मग म्हणाली, सर्व तर ठीक आहे, मग तरीसुद्धा काय झाले आई? तेव्हा आपल्या सुनेचे असे वागणे पाहून राधाताईंच्या डोळ्यातून आनंदाश्रू येऊ लागले आणि त्या स्मित हास्य करत आपल्या सुनेला म्हणाल्या, काही नाही बाळा, असंच जास्त आनंद झाला त्यामुळे आनंदाश्रू बाहेर पडत आहेत. मी खूप खुश आहे बाळा. देव करो आणि सर्व काही असंच चालत राहू. आज एवढ्या वर्षानंतर राधाताई संतुष्ट झाल्या होत्या. आपल्या सुनेचे असे वागणे राधाताईंचे एक स्वप्नच होते, जे पूर्ण झाले होते. आणि रात्री जेव्हा त्यांचा मुलगा त्यांच्या रूममध्ये पोचला तेव्हा राधाताई आपल्या नातवासोबत होत्या. राजेशने आपल्या आईसमोर एक दुधाचा ग्लास ठेवला आणि म्हणाला, आई, तू पहिल्यापेक्षा खूप कमजोर झाली आहे. थोडं खाण्यापिण्यावर विशेष लक्ष दे. मी तुझ्यासाठी दूध घेऊन आलो आहे आणि हे दूध प्यायल्याशिवाय तू झोपू नकोस. ठीक आहे आई, तू तुझी काळजी नीट घे. आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकून पुन्हा एकदा राधाताईंच्या डोळ्यात पाणी आले. त्यांच्या डोळ्यात पाणी पाहून राजेश काहीसा परेशान झाला आणि म्हणाला, काय झालं आहे? तुझ्या डोळ्यात पाणी का आले? तुझी तब्येत तर ठीक आहे ना? तुला कोणी काही बोललं का? निकिता तुला काही बोलली का? मी आत्ताच तिला सांगतो. असे म्हणत राजेश उठला. तेव्हा त्याच्या आईने लगेच त्याचा हात पकडला आणि म्हणाली, अरे नाही बाळा, ती काहीच नाही म्हणाली. माझ्या डोळ्यात हे पाणी यासाठी आलं आहे की ती आज काहीच बोलली नाही. मला खरंच माहिती नाही हा चमत्कार कसा झाला, परंतु जे झाले, जसे झाले त्याने मी खूप खुश आहे. माझ्या सुनेला नेहमी असेच पाहू इच्छित आहे. परंतु अचानक ती एवढी कशी बदलली? जी कधी काळी माझं तोंडसुद्धा पाहत नव्हती, तीच माझी सून आज माझी सेवा करत आहे. राधाताईंनी प्रश्न केल्याबरोबर दुसऱ्या बाजूने निकिताच्या आवाजात उत्तर मिळाले, आई, कोणत्याही व्यक्तीची खरी किंमत त्या व्यक्तीपासून दूर राहिल्यावरच समजते. मला माहिती आहे की मी तुमच्याबरोबर चांगले वागली नाही. मी तुमचा राग करत होती. जोपर्यंत मी घरी तुमच्यासोबत राहत होती तोपर्यंत मला तुमची किंमत समजली नाही. म्हणूनच मी नेहमी तुम्हाला उलट उत्तर देत असायची. परंतु आता जेव्हापासून मी इकडे राहायला आले तेव्हापासून मला तुमची कमी जाणवत आहे. म्हणून आम्ही विचार केला की आता तुम्ही इथे राहणार, शहरात राहणार. मग काय, तुमच्या मुलाने लगेच तिकीट काढले आणि तो तुम्हाला आणण्यासाठी गावी पोचला. मी एवढीसुद्धा वाईट नाही जेवढ्या तुम्ही समजत आहात. एवढं बोलून निकिता हसू लागली. तेव्हा हसतच राधाताई म्हणाल्या, अगं नाही, असे नाही. थोडंफार मतभेद तर प्रत्येक नात्यामध्ये असतातच. तसेच माझे तुझ्याबरोबर काही मतभेद होते, परंतु आता ते दूर झालेत. मी खूप खुश आहे की तू एवढी बदलली आहेस. मी तुम्हा दोघांना असे पाहून आता खूपच आनंदी आहे. देव करो आणि तुम्ही दोघे असेच कायमस्वरूपी हसत राहू, आनंदी राहू. तुम्हाला कोणाची नजर न लागो. अच्छा, तुम्ही दोघे जाऊन तुमच्या रूममध्ये आराम करा. खूप रात्र झाली आहे आता. राजेश आणि निकिता आपल्या रूममध्ये निघून गेले. राजेश तर निकिताचे असे वागणे पाहून सकाळपासूनच अचंबित होता की अचानकपणे असे काय झाले आहे ज्याने निकिता एवढी बदलली आहे. परंतु आता जेव्हा त्यांच्या रूममध्ये त्या दोघांव्यतिरिक्त दुसरे कोणी नव्हते
तेव्हा राजेशला निकिताबरोबर या सर्व गोष्टीवर बोलण्याची चांगली संधी मिळाली. म्हणून त्याने तिला विचारले, निकिता तू खरंच? राजेश पुढे काहीतरी बोलणार त्या अगोदरच निकिता ॲटिट्यूड आणि नखरे दाखवत म्हणाली, अरे नाही, अजिबात नाही. तू जसा विचारसुद्धा करू नकोस. हे सर्व माझे टॅलेंट आहे. टॅलेंट पाहिलेस ना, तू सुद्धा धोका खाल्लास. तुला समजले नाही, मग तुझ्या आईला कसे समजणार? सासूबाईसुद्धा माझ्या बोलण्यात आली की नाही? निकिताच्या अशा बोलण्यावर आश्चर्यचकित झालेला राजेश म्हणाला, म्हणजे? तेव्हा निकिताने उत्तर दिले, म्हणजे हे सर्व आहे तो माझ्या बुद्धीचा खेळ होता. ते फक्त तुझ्या आईकडून आपले काम करून घेण्यासाठी मला करणे गरजेचे होते. नाहीतर तुझ्या आईने कोणत्याही किमतीत ती जमीन आपल्याला विकू दिली नसती. तू या सर्व गोष्टी सोड, पण तू तुझ्या आईला काहीच बोलू नकोस. त्यांना तू ही गोष्ट सांगू नकोस की आपण त्यांना वृद्धाश्रमात सोडणार आहोत. मी तर म्हणते तू त्यांच्याबरोबर जास्त बोलूच नकोस. जे काही बोलायचं आहे किंवा करायचं आहे ते मी स्वतः करेन. तू फक्त त्या एजंटबरोबर बोलणं करून गावाकडच्या जमिनीविषयी बोलणं कर आणि मग इथल्या बरोबर त्या घराविषयी बोल. आता आपल्याकडे फक्त 13-14 दिवसांचा खेळ आहे, कारण आता दिवाळीसाठी फक्त 15 दिवस शिल्लक राहिलेत. म्हणून यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर आपण नव्या घरात गेलो तर किती चांगलं होईल. तुम्ही ना पटापट गावाकडचे घर विकायची तयारी करा. आईची सही घेण्याची जबाबदारी माझी आहे. तुम्ही त्या एजंटबरोबर बोलून लवकरात लवकर चांगलं गिऱ्हाईक शोधायला सांगा आणि तसेही तुम्ही तुमच्या मित्रांनासुद्धा सांगून ठेवले होते ना, मग त्यांच्याबरोबर बोलून त्यांना विचारा की कोणी मिळाले आहे का? निकिताचे असे बोलणे ऐकून राजेश म्हणाला, परंतु हे चुकीचे आहे निकिता. आपण आईला आपल्याकडे ठेवणारच नाही, मग विनाकारण तिला खोटी आशा का दाखवायची? नंतर तिला जास्त दुःख होईल. तेव्हा निकिता म्हणाली, राजेश तू तर काहीच बोलू नकोस. सत्यवादी होण्याच्या चक्करमध्ये तू आम्हाला उपाशी मारशील. अरे यार, मी तुला किती वेळा समजावू? तू गप्प राहा, तू काही बोलू नकोस. मी स्वतः सर्व गोष्टी मॅनेज करेन आणि मी त्यांना खोटे थोडीच सांगत आहे. मी त्यांना हेच सांगितले की तुम्ही शहरात राहणार आहात. वृद्धाश्रम तर शहरातच आहे, ते थोडी शहराच्या बाहेर आहे आणि आपण त्यांना कुठेतरी सोडतो असे नाही. नाही ना, वर्षातून एकदा दोनदा आपण त्यांना भेटायला जातच राहू. ठीक आहे, आणि आता मी खूप थकले आहे, मी झोपते. तू सुद्धा आराम कर. त्यावेळी राजेश तिला काहीच बोलला नाही. आता दुसऱ्या दिवशी सकाळपासून निकिता आपल्या सासूची चाकरी करू लागली. सकाळी उठल्यानंतर आंघोळी करून राजेश तर टिफिन घेऊन ऑफिसला निघून गेला, पण इकडे घरामध्ये निकिताने आपल्या सासूसाठी त्यांच्या आवडीचा नाश्ता बनवला आणि जेवणामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवले. आता निकिता आपल्या सासूबाईंची आवड निवड या गोष्टींवर विशेष लक्ष देत होती. ती त्यांच्या आवडीची जेवण बनवायची. जर सासूबाई म्हणाल्या की त्यांचे हातपाय दुखत आहेत, तर लगेच तेल घेऊन ती त्यांच्या हातापायाची मालिश करून द्यायची, त्यांचे कपडे धुवायची. आपल्या सुनेचे असे रूप राधाताईंनी कधी स्वप्नातसुद्धा पाहिले नव्हते किंवा विचारही केला नव्हता. परंतु आपल्या सुनेचे कारस्थान राधाताईंना कधीच समजले नव्हते. त्यांची सून त्यांच्याबरोबर एवढं गोड गोड बोलत असायची, पण हे सर्व करण्यामागे आपल्या सुनेचे कपट नीती आहे हे बिचाऱ्या राधाताईंना माहीतच नव्हते. ही एवढे गोड गोड बोलत आहे आणि आपली सर्व सेवा करत आहे, यामागचं रहस्य नक्की काय आहे? कारण त्यांच्या सुनेचे असली इरादे तर काहीतरी वेगळेच होते, पण या गोष्टी राधाताईंना अजिबात लक्षात येत नव्हत्या. 4च दिवसामध्ये निकिताने आपल्या सासूबाईंचे मन जिंकले. त्यामुळे आता आपली सून खूप चांगली आणि समजूतदार आहे म्हणून राधाताई आपल्या सुनेला गावाकडच्या सर्व गोष्टी हळूहळू सांगू लागल्या. जी निकिता आपल्या सासूबाईबरोबर आधी 2 मिनिटसुद्धा नीट बोलत नव्हती, ती आज आपल्या सासूबाईबरोबर सतत गप्पा मारण्यासाठी आसुसलेली असायची. कोणती ना कोणती गोष्ट घेऊन ती मुद्दाम आपल्या सासूबाईबरोबर बोलत असायची. त्यामुळे हळूहळू निकिताने आपल्या सासूच्या मनामध्ये स्वतःची जागा बनवली होती. असेच बघता बघता 7 दिवस निघून गेले. इकडे राजेशने आपल्या काही मित्रांना सांगितले होते, म्हणून त्या मित्रांनी तिथल्या एजंटबरोबर बोलणे करून घर खरेदीची बोलणी चालू केली होती. पण अजून ते घर विकले गेले नव्हते. तर नवीन घरांच्या एजंटला बुकिंगसाठी अगोदरच काही पैसे देणे अनिवार्य होते. म्हणून निकिताने आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवून त्यातून जे पैसे मिळाले ते राजेशला दिले आणि म्हणाली, जेवढे पैसे तो मागत आहे तेवढे पैसे त्याला द्या, पण हे नवीन घर आपल्या हातातून जायला नको. त्यामुळे आता थोडे पैसे मिळाल्याबरोबर तो एजंटसुद्धा काही दिवस थांबण्यास तयार झाला. अशातच राजेशच्या मित्राचा फोन आला आणि तो राजेशला म्हणाला की अरे, तुझी गावाकडची जमीन खरेदी करण्यासाठी आम्ही एक ग्राहक शोधला आहे.
इथे जेवढा भाव चालू आहे त्यापेक्षा 2 लाख रुपये तुला जास्तीचे मिळतील. ही गोष्ट जेव्हा निकिताला समजली तेव्हा ती लगेचच नवऱ्याला म्हणाली की तुम्ही जाऊन ताबडतोब बोलणी करून घ्या. आईची सही कशी घ्यायची ती मी बघेन. राजेश आता विचारात पडला होता की आईबरोबर खोटं बोलून तिची सही घेण्यापेक्षा आपण तिला खरे सांगूया. पण राजेश असे बोलताच निकिता रागात ओरडली आणि म्हणाली, अरे तू काय बोलत आहेस? आईंना खरे सांगायचे. तेव्हा राजेश म्हणाला, हो खरे तर सांगायचे, पण अर्धे सत्य सांगायचे. राजेशचे असे बोलणे ऐकल्याबरोबर निकिता म्हणाली, अर्ध सत्य म्हणजे? मला काही समजलं नाही. तेव्हा राजेश म्हणाला की आपण आईला हे सांगूया की आपण गावाकडची जमीन विकत आहोत. परंतु तिला ही गोष्ट सांगायची नाही की शहरात आपण जे नवीन घर घेणार आहोत त्या घरामध्ये आपण तिला ठेवणार नाही, तर तिला वृद्धाश्रमात ठेवणार आहोत. ही गोष्ट आईपासून लपून ठेवायची. जर असं केलं तर भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. कारण आईने जर तिच्या मर्जीने सही केली तर सोबत एक NOC सर्टिफिकेट जोडून त्याच्यावर सुद्धा आईची सही घेऊ आणि त्याच्यावर असे लिहू की मी माझ्या इच्छेने गावाकडची जमीन विकत आहे. तिच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही आहे. आता राजेशची ही आयडिया निकिताला खूपच आवडली. तेव्हा ते दोघेही लगेच आपल्या आईच्या रूममध्ये गेले. तिथे गेल्यानंतर राजेशने आपल्या आईला सांगितले की मी घर खरेदी करण्यासाठी सर्व पैशांची जमाजमा केली. फक्त त्याला काही पैशांची गरज आहे. त्याला कोणाच्या तरी मदतीची गरज आहे, पण त्याला कोणाचीही मदत मिळत नाही. असे दाखवत तो आपल्या आईला म्हणाला, आई तसे तर मी पैशांची व्यवस्था केली आहे, परंतु तुला तर माहितीच आहे माझं कुटुंब आहे. त्यामध्ये माझा मुलगा, बायको या सर्वांचे खर्च करून किती पैसे शिल्लक राहतात. तरीसुद्धा मी एक एक पैसा जोडून मेहनत करून पैसा गोळा केला आहे. परंतु तुला तर माहितीच आहे घर खरेदी करण्यासाठी किती मोठ्या रकमेची गरज पडते. घर खरेदी करणे म्हणजे साधी गोष्ट नाही. एवढी मेहनत करूनसुद्धा अजून थोडे पैसे कमी पडत आहे. मी मागच्या 7 दिवसापासून माझ्या मित्रांकडे पैसे उधार मागत आहे, परंतु ते सुद्धा आज देतो उद्या देतो असे करत दिवस ढकलत आहेत. तर काही लोकांकडून मला अपेक्षा होती ते सुद्धा आता हात झटकत आहेत. समजत नाही आई काय करू. आता एवढं सगळं केल्यानंतर अजून थोडे पैसे कमीच पडत आहे. आई समजत नाही मी आता काय करू. एवढ्या मोठ्या शहरामध्ये एवढं चांगलं घर हातचं गेलं तर असं बोलून राजेश आपल्या डोळ्यातून पाणी काढू लागला. तेव्हा निकिता म्हणाली, राजेश तू एवढे मनाला लावून घेऊ नकोस. आई आपल्याच आहेत, त्या थोडीच परक्या आहेत. मुलांना काही अडचण असतील तर त्या अडचणी मुले आपल्या आईलाच सांगतात ना. तू विनाकारण परेशान होऊ नकोस. तुला आईनं जे काही सांगायचं आहे ते सांग. तेव्हा राधाताई म्हणाल्या, काय झाले बाळा, तू एवढा परेशान का आहेस? सुनबाई अगदी बरोबर बोलत आहेस. तू तुझ्या मनातील गोष्ट तुझ्या आईला नाही सांगू शकत का? मला सांग बरं, तुला नक्की काय अडचण आहे? मी नक्कीच तुला मदत करेन. तेव्हा राजेश राधाताईंना म्हणतो, आई गावाकडे जी आपली थोडीफार जमीन शिल्लक राहिली आहे ती जमीन विकली तर त्यातून थोडेफार पैसे मिळतील आणि मला मदत होईल. मी विचार करतोय जर तुझी सहमती असेल तर ती जमीन विकून नवीन घर घेता येईल. ते आपले स्वतःचे तर घर होईल. मग आपण निश्चिंतपणे या शहरामध्ये राहू शकतो. मला तर असेच वाटते आई, आता पुढचा निर्णय तुझा आहे. नाहीतर त्या एजंटला मी पैसे दिले आहेत ते पैसे परत घेऊन घर घ्यायचे कॅन्सल करतो. त्यावर राधाताई म्हणाल्या, बाळा तू टेन्शन घेऊ नकोस. ते सर्व तुझंच आहे ना. आज ना उद्या सर्व काही तुझेच होणार आहे. मग आजच ते तुझ्या कामी येणार असतील तर मग गावाकडची जमीन विकेन. आपल्या आईचे असे बोलणे ऐकल्याबरोबर राजेश आणि निकिता दोघेही हसू लागले. मग हसतच ते दोघेही म्हणू लागले, आता आपले स्वतःचे घर होईल. यापुढे आपल्याला इकडचं सामान तिकडे असे घेऊन फिरावे लागणार नाही. त्यानंतर ते दोघेही त्यांच्या खोलीत गेले. तेव्हा निकिता म्हणाली, राजेश तू गावाकडच्या शेतीविषयी आईंना म्हणालास, परंतु गावाकडच्या घराचं काय? त्याचा तर तू विषयसुद्धा काढला नाहीस. असं वाटलं आहे की तू पुन्हा वेड्यासारखा वागत आहेस. तेव्हा राजेश निकिताच्या खांद्यावर हात मारत म्हणाला, एकाच वेळी सर्व गोष्टींचा विषय काढला तर आपल्या हाती काहीच लागणार नाही. त्यापेक्षा आता आई शेत विकण्यासाठी तयार झाली आहे ना, तर तिच्याकडून सर्व शेतीच्या कागदपत्रांवर सही घेऊन सर्व शेती विकू. फक्त तू तुझे नाटक असेच चालू राहू दे. कारण आईला शंका यायला नको. घर नंतर विकू, तोपर्यंत घराची किंमतसुद्धा वाढेल. दुसऱ्या दिवशी लगेचच राजेशने गावाकडे आपल्या मित्रांना फोन करून जमीन खरेदी करणाऱ्या लोकांना बोलावून घेतले.
तेव्हा त्या लोकांना ती जमीन खूप आवडली, म्हणून लगेचच त्यांच्या मित्रांनी कागदपत्रे तयार करण्यास सुरुवात केली. राजेशने त्या कागदपत्रावर आपल्या आईची सही घेऊन ती जमीन विकली आणि पैसे घेऊन तो घरी आला. जेव्हा तो घरी आला, राजेशने 50 लाखाला जमीन विकली, पण तो राधाताईंना म्हणाला, आई मी जमीन 25 लाखांना विकली. आता अजून थोड्या पैशांची गरज होती, पण त्या पैशाचे पुढे बघू असा विचार करून राजेश आणि निकिता दिवाळीच्या मुहूर्तावर नव्या घरात जाण्याचा विचार करू लागले. पण नव्या घरात जाण्याअगोदर आपल्याला आपल्या आईची सुद्धा व्यवस्था करावी लागेल, म्हणून धनतेरसच्या 1 दिवस अगोदर दोघेही आपल्या रूममध्ये बोलत होते. राजेश आपल्या बायकोला म्हणत होता, माझ्या प्रिये, आता घराची अरेंजमेंट झाली आहे. गावाकडची जमीनसुद्धा विकली गेली आहे आणि मी आईला 50 लाखाऐवजी फक्त 25 लाखात जमीन विकली आहे असं सांगितलं आहे. त्यामुळे अजून 25 लाख माझ्याकडे शिल्लक आहेत आणि त्या एजंटला तर मी अगोदरच काही पैसे दिले होते. अच्छा ऐक, उद्या सकाळी एक काम करूया, सकाळी आपण बाजारात जाऊन आईसाठी 2 साड्या घेऊन येऊया. त्यावर निकिता म्हणाली, काय आईसाठी? त्यासुद्धा नवीन साड्या? अरे तुझं डोकं फिरलं आहे का? म्हातारपणात कोणी नवीन कपडे घालतो का? त्यापेक्षा मी जाऊन आपल्या तिघांसाठी नवे कपडे घेऊन येते. एवढ्या साड्या आहेत त्यांच्याकडे, तुला माहिती आहे ना, तुझी आई आपल्याबरोबर राहणार नाही, त्यामुळे जास्त खुश होण्याची काही गरज नाही. राजेश, मी तुला आत्ताच सांगते, मी त्या नवीन घरात 1 दिवससुद्धा तुझ्या आईला राहू देणार नाही. राहणं तर सोड, मी त्या घरात तिला एक पाऊलसुद्धा ठेवू देणार नाही. उद्या धनतेरसचा दिवस आहे. तू आणि मी उद्या आपल्या नवीन घरात पूजा करण्यासाठी जाऊ. मग तू तुझ्या आईला सांग की तुला नवीन धंदा चालू करायचा आहे, त्यासाठी तुला काही पैशांची गरज आहे, म्हणून तू गावाकडचे घर विकण्याचा विचार केला आहेस. किंवा असे सांग की गावाकडचे घर विकून त्याच्याच नावावर शहरात एखादा फ्लॅट खरेदी करायचा आहे. असे काहीही सांगून उद्याच्या उद्या तू घराच्या पेपर्सवर सासूबाईंच्या सह्या घे. मग तू लगेचच दुसऱ्या दिवशी निश्चिंत होऊन तुझ्या आईला वृद्धाश्रमात सोडून येऊ शकतोस. मी बरोबर बोलत आहे ना? तर राजेश म्हणाला, हो, मला घराच्या पेपर्सवर आईची सही घ्यायची आहे, कारण मला ते लवकरात लवकर उधार घेतलेले पैसे परत द्यावे लागतील. नाहीतर तो माणूस माझं जगणं मुश्किल करेल, म्हणून मला काही करून घराच्या पेपरवर सही घ्यावीच लागेल. पुढे काय होईल माहिती नाही, परंतु उद्या सही तर घेत, मग परवा आईला वृद्धाश्रमात सोडून येतो. ठीक आहे ना? तू काही कर, परंतु उद्या सही करून परवा तुझ्या आईला वृद्धाश्रमात सोडून ये, तेव्हाच आपण आपल्या नवीन घरात प्रवेश करू. आता पैशाच्या लालसेपोटी राजेशच्या मनात आपल्या आईविषयी थोडी सहानुभूती होती, आईविषयी थोडे प्रेम होते, ते सुद्धा संपुष्टात आले होते. तो आता पैशाच्या लालसेपोटी आंधळा झाला होता. त्याला आपल्या आईचा आनंद दिसत नव्हता. आता तो दुसऱ्या दिवसाच्या सकाळची वाट पाहत होता, कारण येणाऱ्या 2 दिवस त्याचे आयुष्य बदलणारे होते. जेव्हा ते दोघे नवरा बायको झोपू लागले, तेवढ्यातच बाहेर कोणतीतरी वस्तू पडण्याचा आवाज आला. राजेशने लगेचच त्याच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि बाहेर पाहिले तर तिथे एक फ्लॉवर पॉट पडला होता. तेव्हा राजेशच्या मनात शंका आली की आपले बोलणे कोणी ऐकले तर नाही ना, म्हणून लगेचच तो आपल्या आईच्या खोलीत गेला तर त्याची आई त्याला झोपलेली दिसली, पण त्याचा मुलगा अजूनही खेळत होता. त्यामुळे राजेश पुन्हा आपल्या खोलीत आला आणि विचार करू लागला की आपला मुलगा खेळता खेळता बाहेर आला असेल, तेव्हा त्याने तो फ्लॉवर पॉट पाडला असेल. त्या रात्री ते दोघेही नवरा बायको आरामात झोपले. मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर नाश्ता झाल्यावर राजेश आणि त्याची बायको दोघेही शॉपिंगसाठी बाजारात जाऊ लागले. तेव्हा राजेश म्हणाला, आपण आईसाठी सुद्धा काहीतरी घेऊन येऊया. आई तू घरातच आराम कर, आम्ही बाजारात जाऊन सामान घेऊन येतो. तेव्हा राधाताई स्मित हास्य करत म्हणाल्या, बाळा ज्या दिवसापासून इथे आले आहे तेव्हा बसून आरामच करत आहे, परंतु आता आराम करायचा नाही. माझ्या बोलण्याचा अर्थ असा आहे की पूर्ण दिवस आराम करत राहिली तर अशीच खाटेवर पडून राहील. तुम्ही दोघं जात आहात तर पिल्लूला सुद्धा सोबत घेऊन जा, तो सुद्धा थोडा फिरून येईल. तसे तर बिचारा नेहमी स्कूलमध्ये आणि अभ्यासातच व्यस्त असतो. आज थोडा वेळ मिळाला आहे तर थोडा फिरून येईल. तेव्हा ते दोघे आपल्या मुलाला सोबत घेऊन गेले. पण राजेश आणि निकिताला या गोष्टीची अजिबातच कल्पना नव्हती की आईने आपले सर्व बोलणे ऐकले आहे. म्हणूनच राधाताईंनी मुद्दामून आपल्या नातवाला त्यांच्याबरोबर पाठवले होते, कारण घरात कोणीही नसताना त्यांच्या गैरहजेरीमध्ये ते आपले काम करू शकतील. इकडे राजेश आणि निकिता बाजारात सामान खरेदी झाल्यावर आपल्या मुलाला घेऊन नवीन घरी पोहोचले. तिथे त्या लोकांनी पूजा केली. मग ते संध्याकाळी घरी परत आले. पण राजेश आणि निकिता जेव्हा घरी आले तेव्हा त्यांनी जे काही पाहिले त्याची त्यांनी कल्पनासुद्धा केली नसेल. जेव्हा ते घरी पोचले तेव्हा घराच्या बाहेरचा दरवाजा उघडा होता. घराचा दरवाजा उघडा असलेला पाहून दोघेही खूप घाबरले.
पण जेव्हा ते घरात गेले तेव्हा सर्व वस्तू आपापल्या जागी होत्या. मग ते लगेचच धावत आपल्या आईच्या खोलीत पोचले, पण तिथे तर कोणीच नव्हते. मग त्यांनी स्वतःच्या खोलीत जाऊन पाहिले तर त्यांच्या खोलीतील कपाट उघडे होते, ज्यामध्ये राजेशने 25 लाख रुपये ठेवले होते. पण तिथे तर राजेशने ठेवलेले पैसेच नव्हते. एवढेच काय, पण राजेशने आपल्या बायकोसाठी बनवलेले दागिने सुद्धा तिथे नव्हते. हे सर्व पाहून ते दोघेही खूप घाबरले आणि आपल्या आईला इकडे तिकडे शोधू लागले. तेवढ्यातच राजेशच्या फोनची रिंग वाजली. त्याने फोन उचलला तर फोनवर दुसरे कोणी नसून राजेशची आई होती. तेव्हा तो घाबरलेल्या अवस्थेत म्हणाला, आई तू कुठे आहेस? तू ठीक तर आहेस ना? तू अचानक कुठे गेलीस? घरात दुसरे कोणी आले होते का? आणि तू कुठे गेली आहेस? आई बोल ना. राजेशच्या प्रश्नांना उत्तर देत राधाताई म्हणाल्या, बाळा मला जिथे असायला हवे होते मी तिथेच आहे. तुला काळजी करण्याची गरज नाही. मी पुन्हा माझ्या घरी आले आहे, जिथे मला असायला हवे आणि जिथून तू मला घेऊन गेला होतास. पण तू मला ज्या घरात घेऊन गेला होतास ते माझे घर नाही, तर ते तुमचे घर आहे बाळा. म्हणून मी माझ्या घरी परत आले आहे आणि काही वेळातच मी माझ्या घरी पोचेल. आणि खबरदार जर माझा पाठलाग करण्याचा प्रयत्न केलास तर मी पुन्हा माझ्या घरी जात आहे आणि या घरात चोरी झाली असे समजून पोलिसात तक्रार करू नका. नाहीतर तुम्हा दोघांनी मला जो धोका दिला आहे तो मी सर्व पोलिसांना सांगेल. तसे तर जमीन मी विकली आहे, तर मी विकलेल्या जमिनीचे पैसे माझ्याकडेच असायला हवेत ना. पण आता माझी 50 लाखाला विकलेली जमीन त्यातील फक्त 30 लाख रुपये माझ्याकडे आहेत, कारण तुझ्या बायकोचे दागिने जास्तीत जास्त 5 लाख रुपयांचे असतील. त्यामुळे त्यातून माझा काहीच फायदा झालेला नाही. बाकी शिल्लक राहिलेले 20 लाख रुपये तुम्हाला जसे शक्य होतील तसे तू दे, आणि नाही दिलेस तर मला नाईलाजाने पोलिसात तक्रार करावी लागेल की माझ्या घरातून पैसे चोरी झाले आहेत. मला माझे पैसे कोणत्याही परिस्थितीमध्ये परत हवेत. त्यासाठी मी तुला 1 महिन्याचा वेळ देईन. मी तुला देत आहे. 30 दिवसाच्या आतमध्ये तू पैसे परत मला द्यायला हवेस. एवढंच सांगण्यासाठी मी तुला फोन केला होता. मी आता माझ्या घरी पोहोचेल. एवढं बोलून राधाताईंनी फोन ठेवून दिला. परंतु त्या दोघांच्या चेहऱ्यावरचे रंगच उडाले, कारण त्यांना तर या गोष्टीची कल्पनाच नव्हती की आपल्याबरोबरसुद्धा एवढा मोठा धोका होऊ शकतो. पण खऱ्या अर्थाने हा धोका नव्हता, तर वेळेने त्यांना दाखवलेला आरसा होता. त्यांच्याच कर्माचे फळ होते जे आज त्यांना मिळाले होते. जे ते आपल्या आईबरोबर करत होते आणि केले होते ते सुद्धा योग्य नव्हते. ते सर्वसुद्धा चुकीचे होते ना. त्यामुळे त्यांना असे उत्तर मिळणे गरजेचे होते आणि शेवटी त्यांना असे उत्तर मिळालेच होते. त्यामुळे राजेश आणि निकिता दोघांनाही आपल्या चुकीची जाणीव होती. राजेशला फक्त आपल्या चुकीची जाणीव होत नव्हती, तर तो जोरजोरात रडत होता आणि म्हणत होता, निकिता मी तुझ्या बोलण्यात येऊन माझे आयुष्य बर्बाद केले. माहिती नाही आता माझे काय होईल. जर तू मोठ्या मनाने आईला आपल्या घरात ठेवण्यासाठी तयार झाली असती तर आईने मोठ्या आनंदाने तिची जमीन काय, तिचे घरसुद्धा विकले असते. नाहीतर आपल्या नावावर केलं असतं. माझ्या एका बोलण्यावर आईने लगेचच गावाकडची शेती विकली. पण तुझ्या हट्टापायी हे सर्व झालं आहे. पाहतेस ना त्याचे काय परिणाम आपल्याला भोगावे लागत आहे. राजेश तर आता जोरजोरात रडत होता. आता त्या दोघांची अक्कल ठिकाण्यावर आली होती. आता त्या दोघांनी राधाताईंची माफी मागायची होती. परंतु राधाताईंनी आता राजेशबरोबर कोणतेही नातं ठेवण्यासाठी नकार दिला. त्या म्हणाल्या, जो मुलगा आपल्या बायकोच्या बोलण्यात येऊन आपल्या आईला एवढा मोठा धोका देऊ शकतो, तो माझा सख्खा मुलगा कसा असेल? माझ्या सुनेने मला धोका दिला त्याचे मला काहीच दुःख वाटत नाही, कारण ती सुरुवातीपासूनच माझ्याबरोबर तशीच वागत होती. दुःख तर मला या गोष्टीचं झालं की माझ्या मुलाने, माझ्या रक्तानेच मला धोका दिला. आपल्या बायकोची ऐकून धोका देताना तुला एवढे सुद्धा गोष्ट समजली नाही की जेव्हा कोणाचा विचार करू. आता तू ते 20 लाख रुपये माझ्या अकाउंटमध्ये टाक. राजेश आता त्यांची सारखी माफी मागत होता, परंतु राधाताई त्याला माफ करण्यास तयार नव्हत्या. आता हळूहळू दिवाळी निघून गेली, असेच वर्षसुद्धा निघून गेले. पण राजेशच्या डोक्यावर कर्ज तसेच्या तसे होते. राजेशने ज्या माणसाकडून उधार पैसे घेतले होते त्याची माणसे राजेशच्या घरी येऊन त्याला धमकावू लागली. पण आता राजेशकडे काहीही पर्याय नव्हता. शेवटी राजेशला ते नवीन घर सोडावे लागले. त्यावेळी त्याला त्याच्या आईची खूप आठवण येत होती, कारण त्या माणसाने ते घर आता स्वतःच्या नावा करून घेतले होते. शेवटी राजेशला राहायची वेळ आली म्हणून तो पुन्हा बायकोला आणि मुलाला घेऊन गावी आपल्या आईच्या घरी आला आणि आपल्या आईची माफी मागत म्हणाला, मी शहरात जाऊन काहीच करू शकलो नाही. उलट जे काही होतं ते सर्व गमावून बसलो. मी माझ्या आईचं प्रेमसुद्धा गमावून बसलो. आता मी तुला हे सांगण्यासाठी इथं आलेलो नाही की मला माफ कर.
मी तर इथे आता जे काही गुन्हे केले आहेत त्याचे प्रायचित्य करण्यासाठी आलो आहे. जर तुला असे वाटत असेल की मी ज्या काही चुका केल्या आहेत त्याची शिक्षा मला मिळाली आहे, तर एकदा तू मला तुझ्या मिठीत घे, मग मी समजेल की तू मला माफ केलेस. निकितासुद्धा आपल्या सासूबाईंची खूप माफी मागत होती, परंतु राधाताई तिच्यावर विश्वास ठेवण्यासाठी तयारच होत नव्हत्या. राधाताई स्पष्ट शब्दात म्हणाल्या, तू तर शांत बस. तुझे दुहेरी रूप मी पाहिले आहे. तू अशीच मला कधीपर्यंत मूर्ख बनवणार आहेस? परंतु राधाताईंनी आपल्या नातवाला मिठी मारली आणि आता राजेश आणि निकिताकडे त्या घरात राहण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय शिल्लक नव्हता. जर ते शहरात राहिले असते तर रस्त्यावर राहून ते उपाशीच मेले असते. पण आता राजेश गावी राहून शेतीची कामे करू लागला होता, तर निकिता आपल्या सासूची खूप काळजी घेऊन घरातील सर्व कामे करत होती आणि प्रत्येक काम अगदी जबाबदारीने पार पाडत होती. हळूहळू वेळ निघून गेली. मग त्यांनी त्यांच्या मुलाचे ॲडमिशन गावातील एका चांगल्या स्कूलमध्ये घेतले आणि वेळ निघून जात होता. शेवटी राधाताईंना समजले की आपला मुलगा आणि सून आता कोणत्याही प्रकारचं नाटक करत नाही, तर ते खरंच सुधारले आहेत. तेव्हा राधाताईंनी त्या दोघांनाही माफ केले. मग राधाताई आपल्या कुटुंबासोबत आनंदाने एकत्र राहू लागल्या. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटते? राधाताईंनी जो निर्णय घेतला तो योग्य होता का? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.